काय वास्तव आहे आपल्या देशातलं बालविवाहाचं? भारतामध्ये सर्वात जास्त लग्न होणारे जे 70 जिल्हे आहेत त्याच्यामधले 17 जिल्हे महाराष्ट्रातले आहेत. 22% इतके विवाह हे आजच्या काळात सुद्धा महाराष्ट्रामध्ये होतात. हां, जातव्यवस्था जी आहे ती जातव्यवस्था सुद्धा बालविवाहाशी या वाईट पद्धतीने अशी जोडलेली आहे की आपल्या जातीच्या बाहेर लग्न आपल्या मुलीने करू नये, म्हणजे मग आपण कृतकृत्य झालो. आणि म्हणून मग थोडा संशय आला, थोडी मुलगी मोठी झाली की तिला पटकन उजून टाकायचं. एक मुलगी जर पळून गेली आणि तिने पळून जाऊन विवाह केला तर तिच्या आजूबाजूच्या 31 मुली ज्या आहेत ना त्यांचं शिक्षण थांबतं. बकरी पालन करणारा एखादा शेतकरी आणि बालविवाह करणारा बाप याच्यामध्ये मला फारसा फरक जाणवत नाही. म्हणजे तो सुद्धा फक्त त्या बकरीचं वजन वाढण्याची वाट पाहत असतो आणि हा फक्त तिचं वय होण्याची वाट पाहत असतो. कुपोषण ज्या मुलांचं होतं ते कुपोषण कोणत्या मुलांचं होतं? त्याच आया आहेत की ज्यांचे बालविवाह झालेले. याचं कारण असं की जर झाडच पक्व नाही तर फळ कसं पक्व असेल? सोडून देणाऱ्या मुली, ज्याला परित्यक्ता आपण असं म्हणतो, मी ज्यांच्यामध्ये काम करतो, तर त्याच्यामध्ये बालविवाह झालेल्या मुलींचं प्रमाण सर्वात जास्त आहे. 30 वर्षाची पोरगी, तर मी तिला म्हटलं तुझं लग्न किती वर्ष झालं? जर 30व्या वर्षी तुला 6 मुली आहेत म्हटल्यानंतर ती म्हणे 13व्या वर्षी माझं लग्न झालं. मला दर 1.5 वर्षांनी साधारणपणे एक मुलगी झाली आणि नवरा म्हणायचा की आपल्याला मुलगा झाला पाहिजे. मी म्हणायचं की 6 मुली यांना कसं काय पोचणार? तो म्हणाला मी आहे ना, तू तुझं काम कर. आणि असं सांगणारा नवरा कोरोनामध्ये मरून गेला आणि ती जिनिंग फॅक्टरीमध्ये 200 रुपये मजुरीने काम करतो. पश्चिम बंगालमध्ये तितकं भयानक की वेश्या व्यवसायासाठी बालविवाह वापरला जातो. लहान मुलीशी लग्न करायचं आणि तिला म्हणायचं की हनीमूनला आपण मुंबईला जाऊ आणि मुंबईला आणून इथं आणायचं, इथे वेश्यावस्थेत विकून टाकायचं आणि तो दलाल त्या गावातून पोबरा करून पुढच्या गावातली मुलगी पटवायला जातो. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने बालविवाहाचं आजचं रॅकेट आहे. आणि म्हणून ज्या प्रमाणात मुलींची संख्या कमी होते त्या प्रमाणामध्ये लग्नासाठी मुली विकणं किंवा बालविवाहाचं आमिष दाखवून त्या मुलींना एक टूल म्हणून वापरणं, अशा अनेक प्रकारचं क्रिमिनलायझेशन या बालविवाहाच्यामध्ये होत्या. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज जो विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे, ज्या व्यक्तीला तुमच्यासोबत बोलतं करणार आहे, खरं तर हा विषय तसा TRPचा नाही आहे आणि यातनं काही सनसनाटी निर्माण होईल असंही काही नाही आहे. आणि कदाचित काही जणांना वाटेल हा काय विषय महत्त्वाचा आहे का, असंही वाटेल कदाचित. पण हा सगळा पॉडकास्ट ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल त्यानंतर तुमच्यासुद्धा पायाखालची वाळू सरकेल. आणि हे आपल्या समाजात घडतंय, हे आपल्या महाराष्ट्रात घडतंय, आपल्या आजूबाजूला घडतंय आणि सगळं इतकं विदारक आहे असे प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचं कारण आहे हे एक पुस्तक. हे पुस्तक आहे बालविवाह. आपल्याला माहिती आहे सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ज्ञ हिरण्मय कुलकर्णी सर यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. हिरण्मय कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. सर स्वागत आहे तुमचं. हा जो तुम्ही ग्राउंड रिपोर्ट केला, तुम्ही अनेक राज्यांमध्ये गेलात, एखाद्या लायब्ररीमध्ये बसून कदाचित रिसर्च पेपर घेऊन सुद्धा तुम्ही पुस्तक लिहू शकला असतात, पण त्याला जिवंतपणा कदाचित आला नसता. याच्यात अनेक कहाण्या तुम्ही मांडलेल्या आहेत. हा ग्राउंड रिपोर्ट काय सांगतोय? काय वास्तव आहे आपल्या देशातलं बालविवाहाचं? सर्वप्रथम न्यूज 18 लोकमत आणि तुझं स्वतःचं मी मनापासून आभार यासाठी मानतो की कोणतंही ग्लॅमर नसलेला तू म्हणालास तसा हा विषय आहे. या विषयांना फारशी चर्चा होत नसताना याच्यावर चर्चा घडवत आहे. मला खूप नक्कीच लेखक आणि कार्यकर्ता म्हणून भावणार आहे. बालविवाह हा विषय इतका महत्त्वाचा का आहे? तर मध्यंतरी एक अशी आकडेवारी आली होती की भारतामध्ये सर्वात जास्त लग्न होणारे जे 70 जिल्हे आहेत त्याच्यामधले 17 जिल्हे महाराष्ट्रातले आहेत. आणि मला अस्वस्थता ही आली की ज्या महाराष्ट्राला आपण सावित्रीबाईंचा महाराष्ट्र म्हणतो, जिथे 175 वर्षापूर्वी पहिली मुलींची शाळा निघाली, ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अजून आपण 19व्या शतकातल्या ज्या गोष्टी आहेत त्या अजूनही थांबवू शकत नसू, तर हे बालविवाह खरे आहेत की नाही? म्हणजे माझी निम्मे शक्ती याच्यात गेली असेल की बालविवाह होतात हे लोकांना पटवून कसं सांगायचं? म्हणजे लोकांना असं वाटतं की आज काय बालविवाह होतात का? म्हणजे त्यांना असं वाटतं की काहीतरी फॅड काढलं यांनी बा कुठल्या तरी मागच्या काळातले. त्यांना असं वाटतं ते कुठल्या मालिकेमध्ये ते लहान लहान मुली दाखवतात ना, तर त्या काळातले बालविवाह होते, केशवपन व्हायचं वगैरे. तर आता कुठं आलेत बालविवाह? कारण आपल्याला जे निमंत्रण येणार ती सगळी लॉनवरच्या लग्नाची येतात आणि तिथे 30-30 वर्षाच्या 25 वर्षाच्या मुली असतात. तर ते रीलवरती दिसणारे तर सगळेच मुलं मोठी दिसतात. मोठे दिसतात. त्यामुळं बालविवाह होता ते खरंच वाटत नाही लोकांना.
आणि म्हणून मग मला असं वाटलं की हा विषय अभ्यासाने पुढे आणला पाहिजे. आणि दुर्दैवाने मराठीमध्ये बालविवाह विषयावर एकही स्वतंत्र पुस्तक नाही, म्हणजे लेख असतील पण पुस्तक नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की कुठला एखादा विषय आपण जेव्हा अभ्यास करून तपशिलाने जर मांडला तर तो विषय गांभीर्याने घेतला जाऊ शकतो. आणि म्हणून मी लिहायचं ठरवलं. आणि म्हणून मी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरलो. मराठवाड्यात अशासाठी की महाराष्ट्रात जे 17 जिल्हे आहेत सगळ्यात जास्त बालविवाह होणारे, तर ते मराठवाड्यातले सगळे जिल्हे आहेत, 8च्या 8. 8 जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये बालविवाह होतात. हां. आणि परभणी जिल्ह्यामध्ये एकेकाळी 48% बालविवाहाचं प्रमाण होतं, म्हणजे 2 लग्नातलं 1 लग्न. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 35% प्रमाण होतं, म्हणजे 3 लग्नातलं 1 लग्न. तर मराठवाड्यामध्ये त्याचं कारण ऊसतोडीशी संबंधित आहे, पण विदर्भात पण ते मोठं आहे. आणि दुसरा गैरसमज माझा हा दूर झाला की आपण हे आदिवासी आणि भटक्यांच्या नावावर पावती फाडतो की हे काय ते आदिवासींमध्ये लग्न होत असतील, पारध्यांमध्ये लग्न होत असतील, भटक्यांमध्ये, पण हे सर्व जातींमध्ये होतात. म्हणजे सगळ्याच सगळ्या जातींमध्ये बालविवाह होतात, सर्व आर्थिक स्तरामध्ये होतात. म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये आम्ही जे पहिला बालविवाह थांबवतो एका सरपंचाच्या मुलीचा होता. आणि परंपरेच्या नावाखाली राजस्थानमध्ये तर अगदी मोठ्या प्रमाणावर धार्मिक प्रथेचं त्याला स्वरूप देऊन होतात. आणि म्हणून मी राजस्थान निवडलं आणि राजस्थानमध्ये 8-10 दिवस जाऊन तिथल्या वेगवेगळ्या संस्था, अनेक जिल्हे मी बघितले. बिहारमध्ये मी गेलो आणि तेलंगणासारख्या राज्यामध्ये गेलो आणि मग काही चांगली कामं आणि बालविवाहाच्या याच्याबद्दलची पाहिलं तर मला 2-3 गोष्टी एक जाणवल्या की बालविवाहाचं वय नक्कीच पुढं सरकलं आहे. म्हणजे आता काय कोणी पाळण्यामध्ये किंवा 5 वर्षाच्या 7 वर्षाच्या मुलीचं लग्न करत नाही, पण बालविवाहाचं प्रमाण हे अजूनही मोठं आहे. म्हणजे भारतामध्ये 2005 साली 47% बालविवाह होत होते. आज ते कदाचित शासकीय आकडेवारीनुसार 23% होतात, महाराष्ट्रामध्ये 22% होतात, पण ही शासकीय आकडेवारी आहे. 22% इतके विवाह हे आजच्या काळात सुद्धा महाराष्ट्रामध्ये होतात. हां, पण ती शासकीय आकडेवारी, परत शासकीय आकडेवारी, त्याच्यामध्ये 10 मिळवायचे असतात नेहमी. कदाचित या गोष्टीवरच मुळात विश्वास बसणार नाही माझाही. म्हणजे मी पत्रकारितेत असताना सुद्धा, पण इतक्या मोठ्या प्रमाणात होतात यावर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. पण कारण काय आहेत? कारण आकडेवारी पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की म्हणजे हा जगाचाच विषय आहे तसं म्हटलं तर. म्हणजे जगामध्ये साधारणपणे 65 कोटी बालविवाह होतात दरवर्षी. त्याच्यामधले 22 कोटी बालविवाह हे भारतामध्ये होतात. त्या 22 कोटी म्हणजे आता ज्या बालवधू आहेत तर त्या 65 कोटी जगात आहेत, 22 कोटी भारतात आहेत. आणि जवळपास 10 कोटी त्यातल्या बालवधू ह्या साधारणपणे 15 वर्षाच्या आतल्या आहेत. त्याची कारणं जर सांगायची म्हटलं तर गरिबी हे कारण फसवं आहे. म्हणजे गरिबीवर आपण लगेच पावती फाडून टाकतो बालविवाहाची. पण माझा साधा प्रश्न असा आहे की बालविवाह जर गरिबीमुळे होत असेल तर मग मुलाचा का बालविवाह करत नाही तुम्ही? मुलीचाच का करता? म्हणजे मुलगाही गरीब आहे, मुलगी गरीब आहे, पण मुलाचं का करता? तर गरीब आहे त्याचं फसवं कारण आहे. दुसरं परंपरा आहे त्याचं कारण नक्कीच आहे की आजही आदिवासी, पारधी किंवा वेगवेगळ्या कम्युनिटीजमध्ये, काही कम्युनिटीजमध्ये बालविवाहाला एक प्रतिष्ठा आहे किंवा एक धार्मिक मान्यता आहे की मुलगी शहाणी झाली म्हणजे तिला MC आली की तिचं लग्न करून टाकायची, ही परंपरा आहे. तिसरं कारण मला एक असं वाटतं की मुलींकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे आपला पालक म्हणून, तो त्याला सगळ्यात जास्त कारणीभूत आहे. कदाचित ओझं असं. हां, बरोबर, ती जी मानसिकता आहे. बरोबर, ते त्याचं कारण मला वाटतं. म्हणजे मी वाईट भाषेमध्ये सांगायचं तर एखादा बकरी पालन करणारा एखादा शेतकरी आणि बालविवाह करणारा बाप याच्यामध्ये मला फारसा फरक जाणवत नाही. म्हणजे तो सुद्धा फक्त त्या बकरीचं वजन वाढण्याची वाट पाहत असतो आणि हा फक्त तिचं वय होण्याची वाट पाहत असतो. त्यामुळं पालकांचा जो दृष्टिकोन आहे तो त्याला एक महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं. चौथं कारण मला एक असं वाटतं की लग्नावरचा जो वाढता खर्च आहे हे पण बालविवाहाचं कारण आहे. म्हणजे बालविवाहात तुम्हाला हुंडा नाही द्यावा लागत, बालविवाहामध्ये तुम्हाला लॉन नाही घ्यावं लागत, मंगल कार्यालय नाही घ्यावं लागत, ते कुठेतरी लपून छपून करावं लागतं, हे त्याचं कारण आहे. मुलींची संख्या कमी होते हे पण बालविवाहाचं कारण आहे. कारण आता मुली मिळत नाहीत. मग चांगली मुलगी दिसली, एखादी चांगली सुंदर मुलगी आहे, चांगली आहे, तर मग ज्यांची मुलं मोठी आहेत त्यांच्या स्पर्धा लागते की ही मुलगी पटकन आपल्याला सून करून घ्यावी. आणि त्याच्यामुळे सुद्धा बालविवाह होतो. व्यसनी पित्याच्या मुलीचा बालविवाह होण्याची शक्यता असते किंवा मग दारुडा आहे, मग त्याला काहीतरी दारू पाजा, त्याला काहीतरी पैसे द्या आणि ती मुलगी आपल्या पदरात पाडून घ्या. तर ह्या मुली कमी झाल्याचं कारणसुद्धा बालविवाहामध्ये आहे. कधीकधी 2 मुली असतात, मग मोठ्या मुलीचं वय पूर्ण असतं पण धाकटीचं पूर्ण नसतं, मग लग्नाचा खर्च नाही करायचं, मग दोघींचं लग्न एकाच वेळ करून टाका, हे पण त्याचं कारण असतं. स्थलांतर हे बालविवाहाचं मोठं कारण आहे. म्हणजे ज्या मराठवाड्यामधून तू येतोस तर त्या मराठवाड्यामध्ये ऊसतोडी कामगारांमध्ये अशी पद्धत आहे किंवा ज्याला आपण कोयता तयार करणं म्हणतो. म्हणजे जर नवरा नवरी असेल तर तिला स्वतंत्र उचल दिली जाते. मग समजा 17 वर्षाचा मुलगा आहे तर मग लगेच 13 वर्षाची 14 वर्षाची मुलगी पाहिजे, त्या दोघांचं लग्न लावून टाकायचं आणि स्वतंत्र कोयता तयार करून त्यांनाही पाठवायचं. पालकांच्या मनामधली भीती जी आहे, हे जे अत्याचाराच्या घटना घडतात बदलापूर किंवा हे, याचा डायरेक्ट संबंध बालविवाहाशी जातो. म्हणजे कसा, तर आपल्या मुलीवर अत्याचार होईल की नाही ही भीती वाटत राहते सारखी. म्हणजे झोपडपट्टीमधल्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा
बालविवाहामध्ये रूपांतरित होतोय. होय. म्हणजे शहरी भागामध्ये मला नेहमी जाणवतं, की झोपडपट्टीतल्या एका पालकाला मी असं विचारलं, की तुम्हाला का बरं बालविवाह करावासा वाटतो? तर ते म्हणाले, की तुम्ही येणार आहे का आमच्या मदतीला? हे सगळे टवाळखोर पत्ते खेळत बसलेले असतात म्हणे गावगुंड आमच्या सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये. मी कामाला जातो, बायको कामाला जाते. 17-18 वर्षाची पोरगी एकटी सोडून जाऊन कशी जायची? तर मी त्याला असं म्हटलं, मग कायदा आहे ना आपल्या बाजूला. ते म्हणे, कायदा काय करणार आहे? हम्म. पण म्हटलं मग तिच्यावर लग्न झाल्यावर बलात्कार होऊ शकतो. ते म्हणजे ते वेगळं, ते सासरच्यांची जबाबदारी. पण आम्हाला आज आमचं ओझं वाटतंय ना. आणि आणखी एक शेवटचं महत्त्वाचं कारण सांगतो बालविवाहाचं, की आज मुली जे आंतरजातीय विवाह करतायत ना, याचा सुद्धा संबंध बालविवाहाशी आज दुर्दैवाने लागलेला आहे. म्हणजे आज मुली घरातून पळून जात आहेत. तर मुलगी पळून जायची शक्यता वाटली की लगेच तिचा बालविवाह केला जातो. म्हणजे समजा काहीतरी मेसेज पकडला तिचा किंवा ती कुणाची तरी बोलली, तक्रार आली किंवा आईबाप लगेच आपल्या जातीला बट्टा लागेल म्हणून तिचा बालविवाह करून टाकतात. आणि सगळ्यात वाईट असं की तिच्या मैत्रिणींचे पण बालविवाह होऊन जातात. म्हणजे एक मुलगी जर पळून गेली तर तिच्या गल्लीतल्या मुलींच्या आईवडील लगेच म्हणतात की ही पण असंच केलं तर काय करेल. म्हणजे जातव्यवस्था जी आहे ती जातव्यवस्थासुद्धा बालविवाहाशी या वाईट पद्धतीने अशी जोडलेली आहे की आपल्या जातीच्या बाहेर लग्न आपल्या मुलीने करू नये. म्हणजे मग आपण कृतकृत्य झालो. आणि म्हणून मग थोडा संशय आला, थोडी मुलगी मोठी झाली की तिला पटकन उजून टाकायचं. मी एक असं ऐकलं होतं, म्हणजे वाचलं होतं खरं तर, की एक मुलगी जर पळून गेली आणि तिने पळून जाऊन विवाह केला तर तिच्या आजूबाजूच्या जवळपास 31 मुली ज्या आहेत ना, त्यांचं शिक्षण थांबतं. एक्झॅक्टली असं मी वाचलं होतं. बरोबर. कारण त्यातली ठीक आहे ते होता कामा नये, पण आज ही वस्तुस्थिती आहे की त्याचे परिणाम कुठे कुठे होतात. तुम्ही सांगताय तसं की या विवाहांच्या माध्यमातून सुद्धा बालविवाह होत आहेत, म्हणजे अशा प्रकारचे. पण जेव्हा एक बालविवाह होतो त्याचा सामाजिक परिणाम काय आहे, त्या मुलीच्या आयुष्यावरचा काय परिणाम आहे? त्या मुलीचं आयुष्य तर अगदी वैराण होऊन जातं. म्हणजे त्या मुलीचं बालपणच संपतं. म्हणजे मला एका कार्यकर्त्याने सांगितलं होतं की म्हणजे आम्ही एका ठिकाणी बालविवाह थांबवायला गेलो. तो बालविवाह आम्ही थांबवला. काहीतरी एक 12-13 वर्षाची मुलगी होती आणि इकडे आम्ही पोलीस वगैरे सगळे बोलत होतो. तर ती मैत्रिणींशी दगडं वगैरे खेळत होती ती नवरी. म्हणजे तिला काही भानच नव्हतं की आपलं लग्न थांबवलं. ती मैत्रिणींशी ते खडे वगैरे खेळत होती. म्हणजे त्या मुलीचं बालपण तुम्ही खोडून घ्यायचा, हा मला सगळ्यात क्रौर्य वाटतं. दुसरी गोष्ट अशी वाटते की एखाद्या पशुसारखं तुम्ही तुमच्या त्या मुलींकडे पाहता. म्हणजे सगळ्यात वाईट हे की त्या मुलीचं सक्षमीकरण होत नाही. म्हणजे आज समजा शहरातल्या मुली आहेत तर त्यांचे आईबाप त्यांना शिकवतात, नोकरी लागतात, ती नोकरी स्थिरावू देतात, तिला प्रमोशन मिळू देतात आणि मग लग्नाचा विचार करतात. की म्हणजे ती कधी पूर्ण फुलामध्ये रूपांतरित झाल्यानंतरच तुम्ही तिच्या लग्नाचा विचार करता. इथं होतं असं की त्या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही, त्या मुलीचं ग्रॅज्युएशन होत नाही. म्हणजे आणि तिचं अनुभवविश्व काय असतं, म्हणजे ती एका छोट्या खेड्यात राहत असते आणि सासरच्या खेड्यामध्ये येते. म्हणजे तिला जगच पाहायला मिळालेलं नसतं. तिसरी वाईट गोष्ट अशी की आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न मला जास्त गंभीर वाटतो. आज आपण सर्वांसाठी आरोग्य अशा पद्धतीच्या नेहमी सातत्याने बोलतो, पण माता मृत्यूचं जे प्रमाण आहे ते माता मृत्यूचं प्रमाण जगामध्ये जे आहे त्याचं महत्त्वाचं कारण बालविवाह आहे. कारण जगामध्ये साधारणपणे असं मानलं जातं की रोज काहीतरी 800 बालमाता मरतात. म्हणजे बाळंतपणामध्ये होणारे जे मृत्यू आहेत तर हे साधारणपणे दिवसाला 800 माता मरतात. आता हे म्हणजे मिनिटाला 2 साधारणपणे. बाळंतपणामध्ये मृत्यू कोणाचा होतो, तर जी बाळंतपण सहन करू शकत नाही त्या बालविवाह झालेल्या मुलीचा होतो. दुसरी गोष्ट अशी की ॲनिमिया हा सगळ्यात मोठा आजार आहे बायकांमधला. तर ॲनिमिक असण्यामध्ये बालविवाह झालेल्या माता यांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मध्यंतरी असा अभ्यास झाला की कुपोषणाचा अभ्यास झाला. तर कुपोषण ज्या मुलांचं होतं ते कुपोषण कोणत्या मुलांचं होतं, तर त्याच आया आहेत की ज्यांचे बालविवाह झालेले आहेत. याचं कारण असं की जर झाडच पक्व नाही तर फळ कसं पक्व असेल. म्हणजे पंतप्रधान मनमोहन सिंग याला नॅशनल शेम म्हणाले होते कुपोषणाला. पण कुपोषणाची केवळ फक्त खिचडी वाढवा आणि बाकीचे आहार वाढवा याने कुपोषण नाही थांबणार ना. जर त्या मातेचं जर वय वाढलं तर तिचं कुपोषण होणार नाही. पुढची गोष्ट, सोडून देणाऱ्या मुली ज्याला परित्यक्ता आपण असं म्हणतो, मी ज्यांच्यामध्ये काम करतो, तर त्याच्यामध्ये बालविवाह झालेल्या मुलींचं प्रमाण सर्वात जास्त आहे. बरं. कारण करून आणायचं, तिला काय लहान असते, तिला काय अल्लड असते, तिच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही वाटला, थोडंफार सेक्स केला, हे केलं की तिला सोडून दिलं. अशा प्रकारे सुद्धा सोडून देण्याचं प्रमाण ज्याला परित्यक्ता म्हणतो ते याच्यामध्ये आहे. आणि कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडण्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त प्रमाण हे बालविवाहाच्या याचं आहे. मला सामाजिक परिणाम याचा इतका भीषण वाटतो. मी विधवा महिलांमध्ये काम करतो. तर विधवा महिलांच्या बाबतीमध्ये आमच्याकडे ज्या मुली येतात, अक्षरशः 20-22 वर्षाची मुलगी असते आणि एकडे 2 मुलं असतात. तिला आपण असं विचारावं की लग्न कितव्या वर्षी झालं, तिने सांगावं माझं 13व्या-14व्या वर्षी लग्न झालं, पहिलं मूलकच झालं, म्हणजे 15व्या वर्षी पहिलं मूल झालं आणि 22व्या वर्षी दारू पिऊन नवरा वारला. आता 22 वर्षाची पोरगी आणि तिच्या हाताला 2 लहान पोरं असतात. ते 22 लहान पोरं असल्यामुळे तिचं लग्नही होऊ शकत नाही. शहरातल्या तुमच्या मुली या वयात लग्नसुद्धा करत नाही हो. म्हणजे 25व्या वर्षापर्यंत आमची शहरातली मुलगी लग्नसुद्धा करत नाही आणि तर 22व्या वर्षी सगळं संपलं.
मी एक आपल्याला उदाहरण देईल. औंढा नागनाथ नावाचा तालुका आहे मराठवाड्यातला, याच्यामधला हो. हिंगोली तालुका, हिंगोली. हिंगोली जिल्ह्यातला. तिथल्या एका बाईने मला तिचा 6 मुलींबरोबरचा फोटो पाठवला होता कोरोना काळामध्ये. तर मला ते खोटं वाटलं. ती म्हणे, दादा मला 6 मुली आहेत. मी शोधत शोधत हिंगोली जिल्ह्यात गेल्यानंतर औंढा नागनाथमध्ये तिला शोधून काढलं. ती एका जिनिंग फॅक्टरीमध्ये काम करत होती. ती आणि तिची आई होती. 30 वर्षाची पोरगी, आणि त्या दोघे जिनिंग फॅक्टरीमध्ये काम करत होत्या. मी तिला म्हटलं, तुझं लग्न कितव्या वर्ष झालं? जर 30व्या वर्षी तुला 6 मुलं 6 मुली आहेत म्हटल्यानंतर. ती म्हणे 13व्या वर्षी माझं लग्न झालं. मला दर 1.5 वर्षांनी साधारणपणे एक मुलगी झाली. आणि नवरा म्हणायचा की आपल्याला मुलगा झाला पाहिजे. मी म्हणायचं की 6 मुली यांना कसं काय पोचणार? तो म्हणाला, मी आहे ना, तू तुझं काम कर. आणि असं सांगणारा नवरा कोरोनामध्ये मरून गेला. आणि ती जिनिंग फॅक्टरीमध्ये 200 रुपये मजुरीने काम करत होती. 30व्या वर्षी 6 मुली, विधवा, आणि शिक्षण विधवा. शिक्षण काहीच नाही. शिक्षण काहीच नाही. मी तिच्या आईला म्हणालो की तुम्ही मावशी, हिने म्हणायला नको होतं का की बा मला मूल होऊ देऊ नका? तिची आई म्हणाली, आपल्या समाजात बाईला हे म्हणजे ती स्वातंत्र्य अधिकार शब्द नाही. म्हणता नाही आला. ते म्हणे आम्हाला अधिकार आहे नाही हे म्हणण्याचा बोलण्याचा. तिला अधिकार नाही नाही. म्हणण्याचा अधिकार नाही. मला सांगा, सामाजिक परिणाम तू प्रश्न विचारला, एवढं एक उदाहरण पुरेसे आहे. बालविवाह काय करू शकतो? खरं आहे. आणि म्हणून आमच्याकडे ज्या ज्या महिला, आम्ही एकल महिला पाहतो, मी प्रत्येक महिलेला विचारतो, तुझं लग्न कितव्या वर्षी झालं होतं? तर त्याच्यापैकी निम्म्या महिला अशा दिसतात मला की ज्यांचे बालविवाह झालेले आहेत. आणि मग बालविवाह झाले, मग सक्षमीकरण काहीच नाही ना. बालविवाह झालेलं म्हणजे बालविवाह होतो कितव्या वर्षी? 14व्या वर्षी. मग तेव्हा मुलगी असते 7वी किंवा 8वीत. मग तिला इंग्रजी वाचता येत नाही, तिला लिहिता येत नाही, वाचता नाही येत. त्या आम्हाला असे प्रश्न विचारतात. आम्ही जर त्यांना विचारलं पंचायत समितीत जा, तर त्यांना तहसील पंचायत समिती फरकही कळत नाही, तलाठी ग्रामसेवक फरकही कळत नाही, कोणते कागदपत्र कुठून आणायचे ते समजत नाही. म्हणजे त्या मुलांना नीट वाढू शकत नाही. कौशल्य नसल्यामुळे काय करत नाही, सासरचे लोक तिला प्रॉपर्टी देत नाही, माहेरचे लोक आधार काढून घेतात आणि मग ती कुठेतरी धुण्या भांड्याची कामं करतात. पश्चिम बंगालमध्ये तितकं भयानक की वेश्या व्यवसायासाठी बालविवाह वापरला जातो. म्हणजे लहान मुलीशी लग्न करायचं आणि तिला पारू म्हणतात, आणि तिला म्हणायचं की हनीमूनला आपण मुंबईला जाऊ, आणि मुंबईला आणून इथं आणायचं, इथं वेश्यावस्थेत विकून टाकायचं, आणि तो दलाल त्या गावातून पोबरा करून पुढच्या गावातली मुलगी पाठवायला जातो. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने बालविवाहाचं आजचं रॅकेट आहे. आणि म्हणून ज्या प्रमाणात मुलींची संख्या कमी होते, त्या प्रमाणामध्ये लग्नासाठी मुली विकणं किंवा बालविवाहाचं आमिष दाखवून त्या मुलींना एक टूल म्हणून वापरणं, अशा अनेक प्रकारचं क्रिमिनलायझेशन या बालविवाहाच्यामध्ये होते. आणि म्हणून कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडण्याचं प्रमाण, शाळेच्या गळतीचं प्रमाण, म्हणजे म्हणून मला नेहमी असं वाटतं की सरकार हा जो बकवास करतं ना, शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं पाहिजे पण बालविवाहाबद्दल आम्ही बोलणार नाही. आरोग्याचं सार्वत्रिकीकरण झालं पाहिजे पण बालविवाहाबद्दल आम्ही बोलणार नाही पाहिजे. स्त्रिया सक्षम झाल्या पाहिजेत पण बालविवाहाबद्दल आम्ही बोलणार नाही. काय प्रकार आहे हा? म्हणजे प्रश्नांचा सुद्धा भारत इंडिया झालेला असं मला कधी कधी वाटतं. एक प्रश्न सर याच्यामध्ये, साधारणपणे जेव्हा आपण पालकांशी बोलतो, एक मला जाणवलेली गोष्ट, मुली लवकर वयात येत आहेत सध्या आजच्या काळामध्ये, आणि त्यामुळे मुलगी वयात लवकर येते, त्यामुळे लवकर तिचं लग्न लावणं, हा एक मतप्रवाह रूढ होताना पाहायला मिळतोय. वस्तुस्थिती काय आहे? तिला सायकल लवकर येणं म्हणजे ती पूर्ण परिपक्व झाली असं आहे का ते? खरं तर आता MC लवकर येण्याचं प्रमाण आहे. अगदी 11-12व्या वर्षीपासून मुलींना MC यायला सुरुवात झालेली आहे. खरं तर ते अनेक जमातीमध्ये तेच वय त्याचं आहे. परंतु प्रश्न असा आहे ना की आपला समाज ही परवानगी देणार आहे का? किंवा मग तिचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत तिला मुलं होऊ द्यायची नाहीत अशी आपण असे स्वीकारणार आहोत का? ज्या क्षणी तिचं लग्न होतं त्या क्षणी तिला लगेच मुलं आपल्याला पाहिजे, जबाबदारी तिच्यावर शिक्षण पाहिजे. थांबतं तिचं याच्यावर म्हणजे मी राजस्थानमध्ये हा प्रश्न विचारला होता की बाबा तुम्ही मग समजा झालं बालविवाह, मग मुलं उशिरा होऊ द्यायला काय अडचण आहे तुम्हाला? म्हणजे मग तिचं किमान आरोग्य तरी चांगलं राहील ना. ती एक बाई मला म्हणाली, बाबा तुला नीट माहिती नाही, जर मुलीला लग्नानंतर 1 वर्षात जर मूल झालं नाही तर लगेच टाकून द्यायची तयारी होती की मूल होत नाही ना, दुसरी बायको आणा. तर हे त्याचं वाईट कारण आहे. आणि तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की मुली आज लवकर वयात येत आहेत, बरोबर आहे, पण त्याचा लग्नाशी संबंध नाही जोडायला पाहिजे ना. मग पुरुषाच्या बाबतीत का नाही? पुरुषाचंही पण उद्दीपन किंवा हे 13-14 वर्षापासून सुरुवात होतात, पुरुषी लक्षण दिसायला लागतात. पण पुरुष नाही लग्न करत, पुरुष त्याचं करिअर घडवतो, नोकरी पाहतो, जॉब पाहतो, प्रमोशन पाहतो, शहरात फ्लॅट घेतो, मग लग्नाची तयारी करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की तिचं स्त्री म्हणून जाणीव असणं जे काही शारीरिक आहे ते तिच्यामध्ये जरी आलं तरीसुद्धा तिला पायावर सक्षम उभं करणं हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून तिची सक्षमता येणं सुद्धा तितकंच. शारीरिक सक्षमता केवळ हार्मोनल चेंजेस झाले म्हणून तिला लग्नासाठी, ते जर तुम्ही केलं तर मग ती परत त्या प्राणी प्रेरणांमध्ये अडकून पडल्यानंतर फक्त चूल आणि मूल. कारण आपला समाज काही इतका शहाणा पण नाही ना की जर तुला आता मुलं झाली, चल तू आता पुन्हा शिक्षण घे, परत पुढं जा, परत चांगल्या पद्धतीने करिअर कर, मी तुझी मुलं सांभाळतो, असं तर काय आपला समाज म्हणणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकार जे 21 वर्षाच्या वयाचं सध्या करतंय, म्हणजे केंद्र सरकारच्या त्या कायद्याला अनेक स्त्री कार्यकर्ते विरोध करतायत, पण मी त्याचा समर्थक आहे. लग्नाचं वय हे 21च असलं पाहिजे असं माझं मत आहे. ह्या जे मुलींचं 18 वर्षाचं वय, त्या पुस्तकात मी एक चॅप्टर पण लिहिलं आहे की केंद्र सरकारने
लोकांनी तो मुद्दा आणल्यावर संसदेत विरोध झाला. अनेक पुरोगामी स्त्री कार्यकर्त्या संघटना त्याला विरोध करतायत. पण मी त्याचा समर्थक आहे. याचं कारण असं की 18 वर्षामध्ये म्हणजे 12वी ना फक्त. तर 12वीमध्ये काय सक्षमीकरण होणार आहे मुलीचं? आणि म्हणून मला असं वाटतं की पदवीनंतरच लग्न केलं पाहिजे. आमच्या तालुक्यामध्ये एक स्पार्क नावाची आमची संघटना आहे. माझा मित्र श्रीनिवास रेणुकदासन आम्ही ती चालवतो. तर आम्ही स्टिकर छापून घेतले होते आणि प्रत्येक मुलीच्या कंपासमध्ये ते चिकटवलं होतं आणि त्यात असं लिहिलं होतं की पदवी घेतल्या बिगर मी लग्नच करणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हा संकल्प आपण मुलींना शिकवला पाहिजे की ग्रॅज्युएशनशिवाय लग्न करायचं नाही. मी ज्या गावात जातो, ग्रामसेवकांशी, सरपंचांशी बोलतो, त्यांना म्हणतो की एक संकल्प करा की आमच्या गावातली प्रत्येक मुलगी पदवीधर झाल्याशिवाय लग्न करणार नाही. जर आज 22% ऑफिशियली बालविवाह होत असतील तर याचा अर्थ हा कायद्याची धुळदाण आहे ना, पायदळी तुडवलं जाते ना. अगदी बरोबर आहे. मग का हे असं होतंय? कायद्याची भीती नाही की त्याची अंमलबजावणी नाही की काय? त्याचं कारण काय? अगदी फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. 1929ला बालविवाहाचा पहिला कायदा आलेला आहे. 1929 म्हणजे जवळजवळ आता 100 वर्ष पूर्ण होतील. आपल्याला त्याची 100वा स्मृतिदिन साजरा करायचा आहे त्या कायद्याचा. तर 1929ला तो कायदा आला. 1961ला आपल्याकडे हुंडाबंदी कायदा आला. तरीसुद्धा आपण पुण्यामध्ये जे वैष्णवीचं प्रकरण आहे त्याच्यावर तुम्ही पण कार्यक्रम केला. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्या देशात प्रॉब्लेम आहे की कायदे सगळे आहेत, पण अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे आणि त्याच्यामागे जे समाज मन उभं राहणं आहे ती गोष्ट आज घडत नाही. आज होतं आहे असं की या कायद्याच्या मागे जो समाजाची शक्ती उभी राहायला पाहिजे ती दुर्दैवानं राहिली नाही. आणि म्हणून हा कायदा आज अत्यंत केविलवाना झालेला आहे. म्हणजे मध्यंतरी मला एक विचारवंत खूप छान वाटलं की जोपर्यंत ब्राह्मणांमध्ये बालविवाह होते तोपर्यंत बालविवाह हा 19व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेला विषय गेला. पण ब्राह्मण बालविवाहातून बाहेर पडले, जो होकल वर्ग आहे त्याच्यातले बालविवाह थांबले आणि मग ते कोणत्या यात गेले? भटक्यांमध्ये गेले, आदिवासींमध्ये गेले, शेतमजुरांमध्ये, कष्टकऱ्यांमध्ये गेले. तो प्रश्न भारतात गेला की तो प्रश्न बाजूला पडला. असं त्या कायद्याचे आहे. आज या कायद्याच्या शिक्षा खूप कडक आहेत. म्हणजे साधारणपणे 1 लाख रुपये दंड आहे, 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आहे. आणि या कायद्याची ब्युटी अशी आहे की या कायद्यामध्ये लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांवर पण गुन्हा नोंदवला जातो, लग्नाच्या बैठकीला असणाऱ्यांवर पण गुन्हा आहे, पत्रिका छापणाऱ्यांवर पण गुन्हा आहे, फोटोग्राफरवर पण गुन्हा आहे, मंगल कार्यालयावर पण गुन्हा आहे, घोडा देणाऱ्यावर पण गुन्हा आहे. या सगळ्यांवर गुन्हे आहेत. पण इतका महत्त्वाचा, इतका ताकदीचा कायदा असूनसुद्धा हा कायदा सर्वात कमी वापरलेला कायदा, म्हणजे सर्वात कडक कायदा आणि सर्वात कमी मी एक आकडेवारी सांगतो. 2011 साली संपूर्ण भारतात, की ज्या भारतामध्ये 47% बालविवाह होत होते, त्या भारतामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 111. आणि 2020 म्हणजे आत्ता जागरूकता आली तर 1000 गुन्हे फक्त दाखल झालेत. आता 1000 गुन्ह्यामधले कोर्टापर्यंत किती गेले आणि त्याच्यातले शिक्षा किती लागल्या त्याची पण आकडेवारी मध्यंतर आली. काहीतरी 85 का 90% गुन्ह्यामध्ये शिक्षाच लागलेल्या नाहीत. आणि म्हणून हा कायदा वापरलाच गेला नाही. याचं कारण काय? तर याच्या तक्रारीच येत नाही, ही अडचण आहे. म्हणजे गाव पातळीवरून त्याची जी तक्रार यायला पाहिजे, म्हणजे गावाच्या यंत्रणा काम करत नाहीत. गावामध्ये तुम्ही ग्रामसेवकांना त्याचं बालविवाह प्रतिबंधक अधिकारी केलं आहे, पण गावातले पुढारी मात्र मोकाट आहेत. आणि मग तो सरकारी कर्मचारी, अंगणवाडीत आहे, हे कसं काय तक्रार करतील ना? आणि म्हणून गावातली तक्रार येत काम करायचं, त्यांना तिथं नोकऱ्या करायच्या, त्यांना तिथं काम करायचं आहे. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की गावातून तक्रारीच न आल्यामुळं काहीच होत नाही. म्हणजे राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी विचारलं की किती गुन्हे दाखल झाले, किती तक्रारी आल्या, तर तक्रारीच येत नाही. तक्रारी आल्या तरी गुन्हे दाखल होत नाही. आणि बालविवाह हे काय असे जाहीर कार्यक्रमात होत नाही, ते कुठेतरी मंदिरात त्याचे पुरावे तयार होत नाहीत. आणि म्हणून जरी आलं तरी मग फक्त समज लिहून घेतात आणि ते लोक 15 दिवसांनी, महिन्याने दुसरीकडे जाऊन परत लग्न करतात. म्हणजे बालविवाह ह्या कायद्याचं जो स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरबद्दल आपल्याला काम करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट त्याच्याबद्दलची एक जागरूकता आणि समाजमन त्याच्या पाठीशी उभं करणं, अशा 2 पातळीवर आपल्याला काम करावं लागेल असं मला वाटतं. तुम्ही जेव्हा ग्राउंड रिपोर्ट केला याच्याबद्दलचा सगळ्या राज्यांमध्ये जाऊन, अशा काही कहाण्या ज्या तुम्हाला असं वाटतं की खूप सांगणं गरजेचं आहे आणि त्या विदारकता दाखवणाऱ्या कहाण्या अशा? राजस्थानमध्ये किंवा बिहारमध्ये ज्या कहाण्या मी बघितल्या, तर त्याच्यामध्ये बिहारला मी एका ठिकाणी बसलो होतो. आमची मुलींची एक मी मीटिंग घेतली होती आणि त्या मुली म्हणाल्या की खाली आत्ता आपण जिन्याने आल्यावर ते जे घर आहे ना, त्या घरातली मुलगी कायमची गेलेली. म्हटलं म्हणजे कसं? तर ते म्हणाले की त्यांना एक स्थळ आलं आणि यांची मुलगी लहान होती, बालविवाहाच्या वयाची होती. यांनी तिचं लग्न करून टाकलं. तर यांनी तिचं लग्न करून टाकल्यानंतर ते स्थळ होतं उत्तर प्रदेशमधलं. आणि ते म्हणाले की ते ज्या क्षणी त्या मुलीला घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण फोन करतो ना की बा पोहोचले का वगैरे, तर त्या दिवसापासून त्या मुलीचा फोन स्विच ऑफ आहे. आणि मला ते सांगताना काटा येतो अंगावर की त्या आईबापाची काय मनस्थिती असेल. मी खाली आल्यानंतर ते घर बघितलं तर ते म्हणतात की आम्ही रोज सकाळी उठल्यानंतर पहिला फोन मुलीला करतो. आणि त्यांनी ते दलालामार्फत ते लग्न जमवलं होतं. म्हणजे कोणते तरी ते नातेवाईक वगैरे तो सेटअप करतात आणि ते दलालामार्फत तिला घेऊन गेले आणि त्याप्रमाणे तिचं लग्न करून टाकलं. तर आजपर्यंत ती मुलगी कुठे आहे, काय आहे, याची त्यांना काहीच खात्री नाही.
किंवा आपल्या याच्यामध्ये धारणी तालुका जो मेळघाटचा आहे तिथं सतरंजीवाले लोक येतात. आणि ते सतरंजीवाले लोक ते सतरंजी विकायला येतात. त्या राजस्थानमध्ये मुली मिळत नाही त्यांना, आणि मग ते कुटुंबाशी जवळीक करायची, कुटुंबाशी नातं तयार करायचं आणि त्या मुली न्यायच्या. त्या मुलींच्या बाबतीत पण अशीच परिस्थिती आहे. आणि या विधवा महिलांच्या ज्या कहाण्या मी आता जे सांगितलं, तर त्याच्यामध्ये इतकी विदारकता आहे. म्हणजे माझ्या तालुक्यातलं एक उदाहरण आहे की एक मुलगी तिचं लवकर लग्न लावल्यानंतर ती गेली, तर टाकून दिलं नेहमीप्रमाणे. तर घरी आल्यानंतर वडिलांनी तिच्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला. भाऊ असं म्हणतोय तिला की तू इथं माहेरी राहून आले, मग आम्ही आता काय करायचं, आमचे लग्न जमणार नाही तुझ्यामुळं. तर ती बाई वडिलांपासून संरक्षण करण्यासाठी आज एका सपरामध्ये जाऊन झोपते दुसऱ्या एका बाईजवळ. कारण वडिलांपासून भीती, नवरा तिकडे स्वीकारायला तयार नाही. त्या नवऱ्याने ही वेडसरे असं डिक्लेअर करून टाकलं आणि त्याने दुसरी बाई आणून ठेवली. ते गावकरीमध्ये पडायला तयार नाही. ते म्हणतात की काय आता ते आम्ही काय करणार त्याच्यामध्ये. आणि ते दुसरी बायको सिद्ध कशी करायची? जी बाई 4थी 5वी शिकलेली ती कधी कोर्टात जाणार आणि कोणते पुरावे देणार? आणि म्हणून एका चुकीतून दुसऱ्या चुकीकडे, ज्याला आपण असं म्हणतो की आईबापांनी, आणि अशा किती लाखो महिला मुली असतील, महिला कशा, अगदी बरोबर. म्हणजे आता त्या काळानुरूप महिला झाल्या असतील, पण त्या मुली ह्या सगळ्या विदारक अनुभवातून पुढे घेऊन त्यांचं आयुष्य करपून गेलेलं आहे. पण सर, कायदा आहे, तो कठोर आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. दुसऱ्या बाजूला लग्न तर होत आहेत, त्याची आकडेवारी भीषण आहे. प्रश्न आहे, हे रोखणार कसं? आपण कसं रोखू शकतो हे आयुष्य करपण्यापासून? मला असं वाटतं की 2 पातळीवर काम केलं पाहिजे. म्हणजे एकतर ह्या कायद्यांमधले ज्या काही दोष आहेत ते सगळं मान्य करून मग वेगळे काही मार्ग काढता येतील का, याच्याबद्दल काम केलं पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये लग्नाला परवानगी देण्याचा कायदा झाला पाहिजे. म्हणजे समजा तुम्हाला गावात साधी टपरी टाकायची तर ग्रामपंचायतची परवानगी लागते. मग जर लग्न लावायचं तर ग्रामपंचायतची परवानगी का नको? आणि म्हणून मुलामुलीचे दाखले तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जमा करा, 8 दिवसामध्ये तुम्हाला डिफॉल्ट म्हणजे ती अगदी लगेच परवानगी मिळेल, अशा पद्धतीचा कायदा जर केला तर त्याचा फायदा असं होईल की त्याचं रेकॉर्ड तयार होईल पहिली गोष्ट. आणि मग लग्न नाकारणार नाहीत लोक. म्हणजे पुढे बालविवाह झाल्यानंतर आम्ही लग्नच केलं नव्हतं किंवा जे काही परित्यक्ता बायको सोडून देणं वगैरे, तर त्याला एक डॉक्युमेंट येईल. आणि तो जो प्रमाणपत्र आहे ग्रामसेवकांनी दिले ते सगळीकडे मागितलं पाहिजे. म्हणजे रेशन कार्डमध्ये मागितलं पाहिजे, तुमच्या मुलाच्या ॲडमिशनला मागितलं पाहिजे, अंगणवाडीत मागितलं पाहिजे. म्हणजे लोक लग्नाची परवानगी घ्यावी लागते ज्याच्याबद्दल गंभीर होतील, आणि किमान 80-90% लोक या प्रक्रियेमध्ये येतील, आणि त्याच्यामुळे लग्न या गोष्टीला सिस्टीम तयार होईल. आज म्हणजे तुमचं म्हणणं लग्नानंतर आपण जे मॅरेज सर्टिफिकेट घेतो ते लग्नाच्या आधी घेतलं पाहिजे. हे घ्या पुरावे, हे मुलीचं वय इतकं आहे, हे मुलाचं वय इतकं आहे, ह्या दोघांनाही परवानगी, म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट द्या. आणि ते सर्टिफिकेट घेतल्याशिवाय तुम्हाला लग्न करता, म्हणजे तुम्हाला हॉल मिळणार नाही, तुम्हाला कुठलीही गोष्ट मिळणार नाही. काय म्हणजे जर समजा कुठे तपासणी केली जाऊ शकते की तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे की नाही, आणि सर्टिफिकेट असेल म्हणजे बालविवाह रोखण्यासाठी सर्टिफिकेट असेल तर काही प्रॉब्लेम नाही. घटस्फोटाच्या केसमध्ये काय होतं, मी हिच्याशी लग्नच केलं नाही इथपासून तर नवरा सुरू करतो. तर ते एक म्हणजे स्त्रियांसाठी ते एक मोठं संरक्षक होईल. दुसरा उपाय मला असं वाटतो की गावातल्या म्होरक्यांना तुम्ही जबाबदार धरलं पाहिजे. मध्यंतरी रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये की गावच्या सरपंचाचं सरपंचपद रद्द झालं पाहिजे बालविवाह झाल्यानंतर, असं त्यांनी लिहिलं होतं. तर ते सरपंच संघटना वगैरे बऱ्याच चिडल्या त्यांच्यावर. पण मला त्यातला एक मुद्दा त्यांचा हा महत्त्वाचा वाटतो की खरंच गावातल्या म्होरक्यांच्या परवानगीशिवाय लग्न लावायची हिंमत आहे कोणाची? तू करून टाक, आहे आम्ही तुझ्या पाठीशी, हे बोलल्याशिवाय तो गरीब माणूस हिंमत करतो का? आणि म्हणून गावचा पोलीस पाटील आणि गावचा सरपंच, किमान त्याला माहित असतं, गाव पातळीवर तरी एवढं माहित तेच उपस्थित असतात ना तिथं. एक्झॅक्टली तेच उपस्थित असतात त्या लग्नाला. आणि म्हणून गावचे पोलीस पाटील आणि गावचे सरपंच या दोघांना त्या बालविवाहाबद्दल जबाबदार धरलं पाहिजे. आणि मग तुम्ही अडवणूक करा गावाची. समजा तुम्हाला कोणतरी अनुदान द्यायचं गावाला, तर या गावात तुम्ही जर लग्न लागलं तर आम्ही गावाला अनुदान देणार नाही, किंवा सरपंचाचं किंवा त्या भागातल्या ग्रामसेवकाचं हे होईल. आणि तिसरा जो भाग मला असं वाटतं की मुलींच्या सक्षमीकरणासाठीचे जे उपाय आहेत ना त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आज सरकार लाडकी बहीण वगैरे या गोष्टी म्हणते, पण मुलींसाठी ग्रामीण भागामध्ये काय आहे? म्हणजे आज 8वी नंतर शाळा नाही, 7वी नंतर शाळा नाही असं असेल तर मग तो पालकही हा विचार करतो ना की मग काय 7वी नंतर गावात शाळाच नाही, मग घरी ठेवून तरी पोरीला काय करायचं? पण तेच जर तुम्ही ITI गावामध्ये आणलं, गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन डिझायनिंगपासून वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स आणले, तर मग त्या मुली शिकतील ना. म्हणजे पालक आज महाराष्ट्रामध्ये ज्युनियर कॉलेज वाढल्यानंतर बालविवाहाचं प्रमाण कमी झालं, कारण 2 वर्ष वाढले. मग पालक काय म्हणतो, आहे ना गावात शाळा तर शिक, हो ज्युनियर कॉलेजला शिक. म्हणजे ज्या प्रमाणात तुम्ही मुलींना संधी द्याल त्या प्रमाणात मुली लग्नाचा विचार करणार नाही. मी नेहमी असं म्हणतो की अभिनेत्री आहेत समजा, आज मनीषा कोयरालापासून या सगळ्या अभिनेत्री आणि कितव्या वर्षी लग्न केले हो? 30 नंतर लग्न करतात नाही, कारण त्यांना वेळच नाही आहे.
त्या करिअरमध्ये IAS अधिकारी ती लवकर लग्न करते का? किंवा एखादं चांगलं पॅकेज मिळालेली एखादी कंपनीतली मुलगी ती लग्न करते का? कारण तिला तिच्या स्वप्नांनी इतकं पछाडलेलं असतं की त्याशिवाय ती राहूच शकत नाही. ग्रामीण भागात काय आज 7वी नंतर शाळा, 8वी नंतर शाळा, 10वी नंतर शाळा, मग करायचं काय? लग्न करून टाका. आणि म्हणून जास्तीत जास्त संधी तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षणाच्या निर्माण केल्या, करिअरच्या संधी जर मुलींसाठी निर्माण केल्या, तर मुलींचं लग्न पलीकडे जाईल. म्हणून मी एक फार चांगलं वाक्य असं नाही म्हणतो की बालविवाहाचा प्रश्न जरी मांडवत असला तरी बालविवाहाचं उत्तर मांडवामध्ये नाही आहे. म्हणजे बालविवाहाचं जे उत्तर आहे त्या उत्तरासाठी तुम्हाला अनेक गोष्टींवर काम करावं लागणार. तुम्हाला आंतरजातीय विवाहाबद्दल समाजाची मानसिकता बदलावी लागणार आहे. मुलींवरच्या अत्याचाराबद्दल समाजाचं मन बदलावं लागणार आहे. मुलींच्या शिक्षणासाठी वेगवेगळे उपाय करावे लागणार आहे. मुलींच्या करिअरसाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून या सगळ्या पातळीवर जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा ते बालविवाह थांबतील. ते बालविवाह केवळ फक्त वय वाढलं आणि मांडवात जाऊन पोलीस घेऊन गेले यांनी लग्न थांबणार नाही. म्हणून शिक्षण विभागाच्या याच्यामध्ये मला मोठी जबाबदारी वाटते. किमान तुम्ही प्रबोधनाचं काम करा ना, जागृतीचं काम. पण जागृतीचा सरकारच्या मार्फत कुठलाही प्रोग्राम चालू नाही जास्त. म्हणजे ते युनिसेफच्या मार्फत काही संस्था काम करतात. सर एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना कुठे वेळ आहे एवढ्या सगळ्या? म्हणजे हे पण आहे ना. बरोबर. मी सुरुवातीला म्हणालो हा काय प्रश्न आहे का? म्हणजे आता प्रेक्षक सुद्धा म्हणतील कदाचित की ह्या दोघांना काही काम नव्हतं म्हणून हे बसले काय. म्हणजे इतकी अनास्था या प्रश्नांच्या बद्दल आहे. प्रश्न किती गंभीर आहे. कदाचित ही मुलाखत संपवताना आत्ता लक्षात आलं असेल की ज्या एका बालविवाह या गोष्टीबद्दल केवळ कुठली तरी सिरियल हिट होते. म्हणजे ती एखादी सिरियल आली त्याच्यावरती ती सिरियल हिट होते, तिला TRP मिळतो. पण समाजामध्ये ह्या पुस्तकाला किती TRP आणि ह्या विषयाला किती TRP हा मात्र चर्चेचा विषय. पण आज जे जळजळीत वास्तव या महाराष्ट्रातलं, आपल्या मराठवाड्यातलं, भारतातलं मांडलेलं आहे, समाज म्हणून आपल्या सगळ्यांसाठी निश्चितपणे हे भूषणावह नाही आहे. ज्या मुलींच्याबद्दल सुनीता विल्यम्स आम्हाला कौतुक वाटतं की ती अंतराळात राहून आली. मग तिचं स्टेटस जेवढ्या तडफेनं आम्ही ठेवतो तेवढ्याच तडफेनं आपल्या आजूबाजूची जी सुनीता विल्यम्स आहे ना, तिलासुद्धा ती संधी मिळाली पाहिजे आणि तिनंसुद्धा आयुष्यात पुढं गेलं पाहिजे. याच्यासाठी समाज म्हणून सुद्धा आपण तितकं जागरूक असायला हवं आणि तिचाही अभिमान बाळगायला हरकत काही नाही आहे. एक बालविवाह आपण सुद्धा रोखू शकतो, तक्रार करू शकतो आपण. तुम्ही एक तक्रार केली होती, मला तो एक किस्सा, ह्याची सुरुवात जिथून झाली होती तो सांगा. मी तिथं थांबू आपण. मी जेव्हा नवीन म्हणजे शिक्षक म्हणून माझी गावात बदली झाली 2004 साली, तर माझ्या वर्गामध्ये 6वीचा मी वर्ग शिक्षक होतो आणि एक विद्यार्थिनी होती. तर ती बरेच दिवस शाळेत आली नाही. तर मग मी आजूबाजूच्या मुलींना विचारलं की बाबा ती मुलगी शाळेत का येत नाही? सर मग तिचं लग्न ठरलं. आता 6वीतली मुलगी म्हणजे 12 वर्षाची मुलगी आणि तिचं लग्न ठरलेलं. आता आजच्या इतकं धाडस माझं त्या काळात नव्हतं, मी नवीनच नोकरीला लागलेलो. तर मग मी म्हटलं पण मला ते राहावे ना, मला ते व्यक्तिगत अपराधीपणा वाटायला लागलं की साला या पोरीचं लग्न होऊन गेलं, तिचं कसं होईल? मग मी बराच विचार केल्यानंतर म्हटलं आपण काहीतरी केलं पाहिजे. मग मी पोस्टामध्ये गेलो, 3 पोस्टकार्ड आणले. त्या काळात आमच्या गावात ग्रामपंचायत होती. सरपंचांना एक पत्र लिहिलं, पोलिसांना PIला एक पत्र लिहिलं आणि तहसीलदारांना एक पत्र लिहिलं. आणि 8 दिवसांनी आली ना ती बाई त्या मुलीला घेऊन शाळेमध्ये, दप्तर वगैरे घेऊन वगैरे. तर मला एकदम बरं वाटलं. मग मी मुद्दाम आपलं सासूतपणे त्या बाईला विचारलं, का हो मावशी शाळेत बरेच दिवस येत नव्हती, हिचं काय लग्न ठरलं होतं का? ते म्हणे, हा ना बाबा, सगळं झालं होतं, पत्रिका छापून झाल्या, सगळं झालं आणि कोणत्या तरी मुडद्याने तक्रार केली आणि हिचं लग्न थांबलं. मी मनात म्हटलं की तो मुडदा तुझ्यासमोर उभा आहे. मुडदा जिवंत उभा आहे. तर असं प्रत्येकाने जर हे करत राहिलं, म्हणजे अनेक लोक म्हणतात की बा ते शुभ कार्य कसं काय मोडायचं? मी म्हणतो ते अशुभ कार्य आहे ना, त्या मुलीचं आयुष्याचं वाटोळं होतंय आणि तुम्ही कसला अशुभ आणि अशुभाचा विचार करा. याच ट्रॅपमध्ये मी सुद्धा अडकलो होतो. पत्रकार म्हणून माझ्यासमोर सुद्धा अशीच एक कहाणी आली होती. मी थोडक्यात सांगतो, मला राहवत नाही म्हणून. 2 वर्षाच्या मुलीचा विवाह 40 वर्षाच्या पुरुषासोबत वैदू समाजाच्या श्रीरामपूरमध्ये लावला गेला. त्या मुलीची कहाणी जेव्हा माझ्यासमोर आली तेव्हा ती मुलगी 16 वर्षाची झाली आणि तो 60मध्ये पोहोचला. ती मुलगी म्हणत होती की मला त्याच्यासोबत जायचं नाही आहे, जातपंचायत त्या लग्न लावते आहे. आणि त्यावेळेस तो मुलीचा प्रश्न आला आणि 5 ते 6,000 लोकांच्या समोर एक मोठा बालविवाह लावला जात होता. तेव्हा माझ्याही मनात प्रश्न आला की आपण स्टिंग ऑपरेशन करून ते रोखावं का? कारण 2 कुटुंब एकत्र येतात आणि त्यांनी एवढी सगळी तयारी केली, लाखोंचा खर्च केला आहे आणि आपण पोलीस जाऊन घेऊन सगळ्यांना जेलमध्ये त्या दिवशी घालावं का? खूप गोष्टी होत्या. पण तेव्हा मनाला प्रश्न हा पडला की एक बालविवाह रोखला आणि तो महाराष्ट्राच्या समोर आला तर पुढचे 1000 बालविवाह रोखू शकतो एकाचं नुकसान झालं तर. आणि त्या दिवशी आम्ही तो बालविवाह स्टिंग ऑपरेशन करून रोखला. पण आज माझ्या त्या आठवणींना उजाळा मिळाला. खूप खूप धन्यवाद सर. एक कर्तव्य आहे आपल्या सगळ्यांचं, ज्या वाईट प्रवृत्ती आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. आणि मीही तुम्हाला आवाहन करेल, हे जळजळीत वास्तव
या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही नक्की वाचा. आपल्या आजूबाजूला बेताल बडबड करणारे सगळे लोक आहेत, पण त्या बेताल बडबडीमध्ये हे मूलभूत प्रश्न, मूलभूत विषय हरवत आहेत आणि त्याच्याबद्दल चर्चा होत नाही. ती व्हावी म्हणून हा पॉडकास्ट. वा. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. थँक्यू सो मच.